आई अंतःकरणापासून सांगतोय, मुक्ताला बरं कर. लोक आता काय वाटतील ते बोलायला लागलेत. मुक्ताने संबळ वाजवली म्हणून तिच्यावरती हे संकट आलं. असं कसं होऊ शकतं? संबळ हे तुझं आवडतं वाद्य आहे ना. तूही एक स्त्री आहेस, मुक्ता एक स्त्री आहे. मग तिने वाजवल्यावर संकट कसं येऊ शकतं? तूच मार्ग काढ आता ह्याच्यात. बरं कर मुक्ताला. सगळ्यांची तोंड बंद कर आई. आता आणखीन परीक्षा नको बघूस. या सगळ्यांना समजावून सांग, मुक्ताचं संबळ वादन हे शाप नाहीये, उलट ते वरदान आहे. माझी प्रार्थना मान्य कराई. मुक्तानं शेवटच्या श्वासापर्यंत संबळ वाजवली पाहिजे. अगं रेणुकाच्या लग्नाची तारीख काढली आहे, आपल्याला तयारी सुरू करावी लागेल आता. आणि रेणुका, तिचं तर तुझ्याशिवाय पान पण हलत नाही. जिकडे तिकडे सदान कदा तिला तिची वहिनी हवी असते. अगं आणि भक्ती, तिचं पण लग्न आहे ना. अगं मुक्ता, किती काम आहेत आपल्याला, खूप काम आहेत आपल्याला. आपल्याला तयारी सुरू करावी लागेल. तू पटकन बरी हो. माय हातात असताना तर आत्ता बरी येऊन लगेच तयारी सुरू केली असती, पण माय हातात काहीच नाही. पण मी तुम्हाला शब्द देते, मी शेवटपर्यंत लढन. अजिबात हार मानायचे नाही. पण मला काही झालं तर मुक्ता, अहो देवाच्या मनात काय ते सांगता येत नाही. यार मुक्ता प्लीज ना. तुम्ही मला एक वचन द्या, मी माझ्या घरच्यांची काळजी घे, त्यांच्याकडे लक्ष द्या. आपल्या भक्तीच्या लग्नाची जबाबदारी तुम्ही तुमच्या खांद्यावर घ्या. त्यांना तुमचा लय आधार वाटतो. आज मी तुझ्या समोर एक प्रतिज्ञा करतो. जोपर्यंत मुक्ता बरी होणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा कणही घेणार नाही. अन्न पाण्याचा त्याग करतो मी. पण काही झालं तरी मुक्ता बरी झाली पाहिजे. आणि जर का तिला काही झालं नाही तर मी स्वतःला संपवून टाकेन. हा मुक्तावर अविश्वास नाहीये. भक्ती, वाह मस्त. अरे आजचं जेवण म्हणजे एकदम ते हे झाले का, असं म्हणजे अप्रतिम म्हणायचं का तुम्हाला? हा, वाटलंच मला. हे मागच्या वेळी पण ते याच शब्दावर अडकले होते म्हणून. खरंच हे असा एखादा छान पिये पाहिजे. मी बोलताना आपलं ते हे वगैरे असं अडखळलं की लगेच कोणता शब्द येतो तिने लगेच सांगायला पाहिजे. ओके, नाही म्हणजे तुम्ही शब्द समोर ठेवाल, पीए सुद्धा नेमाल. पण भाऊ काका, तुमच्याबरोबर राहून जर तो पण ते ते हे काही ते हे असं करायला लागलं तर? अरे दादा, तुम्ही का नाही जेवत आहात? अगं नाही, भूक नाहीये मला. तुम्ही सगळे जेवून घ्या, मग जेवेन मी. हो, नका खोटं बोलू. एकदा खोटं बोललात ना की 10 वेळा खोटं बोलायला लागेल तुम्हाला. म्हणजे काय झालं? काही नाही, देवी समोर म्हणाले ते, जोपर्यंत मुक्ताचं ऑपरेशन नीट होत नाही आणि ती नीट होत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. तुम्ही जेवून घ्या बरं. काय मग काय झालं? एवढं काय त्याच्यात? मी जेवलो नाही आणि नवस बोललो तर? माझी पोरगी आहे ती. माझ्या मुलीसाठी मी नाही जेवलो, काय फरक पडतो? आणि मला माहिती आहे ऑपरेशन यशस्वी पार पडणार आहे आणि नंतर मी जेवायचंच आहे. मला आयुष्यभर जेवायचंय. या जेवणावरनं एक किस्सा आठवला. दादा, तुम्हाला पण जेवायची सवय लागली वाटतं. आमच्या फॅक्टरीमध्ये एक भिकू नावाचा कामगार होता. तो त्याची बायको अशी आजारी होती आणि ती बायको आजारी होती म्हणून तो एकदा नवस बोलला.
आणि सगळे असे कामगार जेवायला बसले होते. तर याचा नवस असा होता की मी बायको बरी होईपर्यंत स्वतःच्या डब्यातलं अन्न खाणार नाही. असं म्हटल्याबरोबर समोरच्या सर्व कामगारांनी आपापले डबे लपवले. कारण हा काय म्हणाला होता, स्वतःच्या डब्यातलं अन्न खाणार नाही, दुसऱ्याच्या खाणार नाही असं. त्या बायकोला बरं नव्हतं, त्यामुळं घरून डबा मिळण्याचा प्रश्नच नव्हता. असा असा भाऊने विनोद केलाय. आणखीन एक किस्सा सांगतो. असाच एक आमच्याकडे अजून भिकू सारखाच एक कामगार होता. त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा ती स्कूटर घेतली आणि त्यांनी नवस बोलला तो देवाकडे. आपल्यामधनं संपूर्णपणे नवीन जीव जन्माला घालायचा ही देणगी निसर्गाने दिली बाईला. बाळ जेव्हा पोटात असतं ना तेव्हापासूनच आईशी बोलत असतं, तेव्हा त्याची भाषा आईला कळतेच. ते पोटात असतं तेव्हापासून आई स्वतःच्या घासामधला एक घास त्याला खायला घालते आणि ते जन्माला आलं की स्वतःचं दूधही पाजते. बाळाला नुसतं बघितलं, नुसती त्याची आठवण झाली ना तरी पाना फुटतो अगं तिला. त्याचं प्रेम, माया, ममता, त्याचं संगोपन हे सगळे कोर्स ते बाळ पोटात असतानाच आईने पूर्ण केलेले असतात. तू जेव्हा आई होशील ना तेव्हा सगळ्या प्रश्नांची उत्तर तुला आपोआप मिळतील. आई, मुक्ता वहिनी आई होणार नाही असं म्हणाले त्या डॉक्टर. मी माझ्याही अंडाशय बहिणीला देऊ शकते का? ते लिव्हर किडनी ट्रान्सप्लांट करतात, तसं अंडाशय पण होत असेल ना? ते नाही माहिती, पण आधी तिला बरं तर होऊ दे. बहिणी लवकर बरी होत. नक्की होईल. चला जायचं ना झोपायला, तुझं दादा पण वाट बघत असेल तुझी. मी ही त्या मुक्ताच्या बाबतीत कधीच चांगला विचार करू शकत नाही. आज जी आपल्यावर परिस्थिती ओढवली गेली आहे ना ती तिच्यामुळे. मान्य आहे तुम्ही चुका केल्या, पण या घरात तुमचा वारंवार अपमान झाला तो तिच्यामुळे. अरे मी तर दादाची सख्खी बहीण आहे ना, मला घरातून हाकललं. स्वतःच्या सख्ख्या बहिणीशी असं वागताना काहीच कसं वाटलं नाही दादाला. कुणाकडून अपेक्षा ठेवतेस तू? त्या रावसाहेबाकडून? गेली 20 वर्ष ज्याने आपल्या आईला त्रास दिला त्याच्याकडून? अरे सावत्र असली तरी आई आहे ग ती, आणि तिने तुलाही जीव लावलाय. ज्याला आपल्या आईचा मान सन्मान राखता आला नाही त्याच्याकडून अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे? हे दगडाच्या काळजाचा माणूस आहे तो रावसाहेब. त्याला नाती गोती काही माहित नाहीत, फक्त व्यवहार माहित आहे, व्यवहार. हो, आणि आपण सगळे आहोत का नाही? मुक्ताताईला काही नाही होणार, काही नाही होणार आपल्या मुक्ताताई. बघते ताई, असं कसं जमतं तुम्हाला सगळ्यांना? हे असं रडायला मला पण रडायचंय. कधीपासून प्रयत्न करतोय, मला आतून त्रास होतोय, पण रडायलाच येत नाहीये. तुमच्या सगळ्यांचं जास्त प्रेम आहे का मुक्ताताईवर? अरे आमच्या सगळ्यांचं प्रेम आहेच तिच्यावर, तुझ्या एवढं नाहीये बाबा. आणि ना तू जर मनापासून ठरवलं ना की आपल्या मुक्ताताईला काही नाही होणार, तिला खरंच काही नाही होणार. खरंच काय नाही होणार? आपल्या मुक्तीला काहीच नाही होणार, काहीच नाही होणार. बीपी नॉर्मल आहे ना तिचं? हो हो नॉर्मल आहे. चला ओटीमध्ये जायचंय.
देवी आईचा आशीर्वाद आहे. लढवई आहेस तू, कळलं? छानपैकी ऑपरेशन करून लवकर बरी होऊन परत ये. आम्ही सगळेजण वाट बघतोय तुझी. घाबरली नाहीयेस ना? गुणी बाळ. मुक्ता, नको काळजी करू बाळा. सगळ्यांचं प्रेम, सगळ्यांचे आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. सगळं नीट होईल. आणि मुक्ता, आपल्याला रेणुकाचं आणि भक्तीचं लग्न पण करायचंय. त्याची तयारी करायची आपल्याला. स्पर्धा जवळ आली आहे बरं बेटा. तुला संबळ वाजवायचं आहे. बापाचंच नाही तर तुझ्या सासरचं पण नाव तुला मोठं करायचंय. तुला मोठा संबळ वादक व्हायचंय बेटा. मला एकदा सगळ्यांना मिठी मारायची. हो, राजयोग आहे तुमच्या आयुष्यात. राजयोग. राजयोग आणि हिच्या आयुष्यात 10 बाय 10च्या खोलीत राहणं जर राजयोग असेल तर मग बंगल्यात राहणं म्हणजे कुबरी योगच म्हणायचा, नाही का? हे बघा, भाग्यरेषा खोटं सांगणार नाही. आज नसेल पण उद्या नक्की असेल. म्हणजे काय आहे ना, मी रोज सकाळी ना उठल्याबरोबर असं बोलते की आज सगळं चांगलं घडायला हवं. आज जे घडेल ते सगळं चांगलं होईल. आज जे घडेल ना ते सगळं सोपं होईल. आज सगळं चांगलंच होणार आहे. हे सगळं असं बोलते, पण ते सत्यात उतरेल का? म्हणजे तसंच काही होईल का? अहो, 1 नंबर प्रश्न विचारला बघा. पण नीट समजलं नाही. जरा सोपा करून सांगता का? म्हणजे मी जो विचार करते, म्हणजे माझ्या जे मनात असेल तसंच घडेल का? अहो, 100% घडणार. 100%. अहो, तुमची इच्छाशक्ती इतकी बलवान आहे ना की नियतीलाही त्याच्यापुढे झुकावं लागेल. अहो, दुसऱ्याचं नशीब बदलण्याची ताकद आहे तुमच्यात. म्हणजे खरं सांगा, मी आज ज्या व्यक्तीबद्दल जो विचार केलाय ना तो खरा होईल. अहो, तंतोतंत खरा होईल. अहो, मनाचं काय सांगत नाही ताई. जे दोन्हीकडे दिसतंय ना तेच सांगतोय. अंबिके, जरा भूतकाळात डोकावून बघ. कधी काय मनात आणलं ते प्रत्यक्षात उतरलंय का? नाही. मग आणि आता जो विचार करतेस ना त्याचं नेमकं उलटच घडलेलं आहे. काय करावं आता या माणसाचं? हो, कधीतरी चांगला विचार करत जा. माझ्या भाग्यरेषेत जे काही वाईट ग्रह आहेत त्यांचं तोंड ह्यांच्यासारखं दिसतं का हो? अहो, जोक नाही केला, खरंच बोलते मी. खरंच बघा जरा. तुम्ही एक काम कराल का? तुम्ही ना ह्यांचाच हात बघा. म्हणजे काय ना, माझी भाग्यरेषा इतकी चांगली असतं ना, इतक्या सगळ्या अडचणी कशा काय येतात ते तुम्हाला कळेल. बघा बघा, तुम्ही ह्यांचाच हात बघा बघू. माझा कशाला बघताय? नाही, तुमच्या चेहऱ्यावरून वाटतंय की तुम्ही सगळं माझं वाईटच सांगणार आहात. जरा चांगलं काहीतरी सांगा माझ्याबद्दल. हा. अहो, प्रचंड उलथापालथ आहे या माणसाच्या आयुष्यात. अहो, कमी कष्टात करोडो रुपये येतात आणि एका झटक्यात निघून जातात. अहो, कमवलेल्या हातात राहत नाही, वरून डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो. अहो, अंगी निर्लज्जपणा आहे म्हणून हा माणूस टिकून आहे. शेवटचं बरोबर सांगितलं त्यांनी. हेच, अगदी हेच होतंय. ह्यांच्या फुटक्या भाग्यरेषेमुळे माझ्या आयुष्यात चांगलं काही घडतच नाहीये. ज्योतिषी बुवा काय म्हणाले ते कळतंय ना? माझ्या मनात जे काही मी आणीन ना तेच होणार आहे. बरोबर. पण होत नाही ना, कारण तुम्ही. देवी समोर म्हणाले ते, जोपर्यंत मुक्ताचं ऑपरेशन नीट होत नाही आणि ती नीट होत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. तुम्ही पण प्या ना. का? मला माहित आहे तुम्ही पाण्याचा एकही थेंब घेतला नसेल. जेवला तर नसणारच. तुम्ही पण पाणी प्या. मी नंतर घेईन, तू पी आधी. अहो नाही, तुम्ही घ्या. अगं, आता तू बरी झाली आहेस, आता मी नक्की पिणार पाणी. हा, नको काळजी करूस. तू आधी पिऊन घे. मग मी काय, इथेच पाणी आहे, मी घेईन नंतर.
लवकर बरं व्हायचं. तुम्ही प्यायला नाही पाणी? नाही, मी पिणार. तुझं ऑपरेशन यशस्वी होणं फार गरजेचं आहे. काही लोक मुद्दाम होऊन उगाच असं बोलायला लागली आहेत की संबळ वाजवल्यामुळं हे सगळं झालं. आणि म्हणून आम्ही सांगत असतो की बाईनी संबळ वाजवू नये, असे काहीतरी बडबड सुरू केलेली आहे लोकांनी. पण माझा अजिबात विश्वास नाहीये त्याच्यावर. तू संबळ वाजवलाच पाहिजे. मी तर म्हणतो लवकरात लवकर बरी हो, पुन्हा एकदा संबळ कांद्याला अडकव आणि देवी समोर उभं राहून सणसणीत संबळ वाजव. सगळ्यांची तोंड आपण बंद करून टाकू. माझे तर कान आतुरलेत तुझं संबळ वादन ऐकण्यासाठी. आई, काय नुसतं बघत राहणार आहेस का? ओवाळणार आहे, दृष्ट काढणार आहेस? विसरलेस बघ. हे पाण्याचा तांब्या कुठे आहे ग? त्या घरची लक्ष्मी, या घरची सरस्वती परत आली आहे. सगळ्या संकटांवरती मात करून परत आली आहे. आता कसलाही त्रास नाहीये. फक्त आता ते काय बायोप्सीचे रिपोर्ट्स आहेत, 1-2-4 दिवसामध्ये ते मिळतील. पण डॉक्टरांबाई म्हणाल्यात की काही चिंता करायचं कारण नाहीये, तेही चांगलेच येतील. या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट माझ्या लक्षात आली. घरातल्या स्त्रियांच्या आरोग्याकडं आपण कायम दुर्लक्ष करत आलेले आहोत. त्याचे हे परिणाम आहेत. दिवस रात्र आपल्या सगळ्यांसाठी त्या झटत राहतात, पण त्यांच्या आरोग्याकडे कोणी लक्षच देत नाही. त्यांचा मेडिकल चेकअपच होत नाही. त्यामुळे आता मी एक निर्णय घेतलाय, वर्षातून एकदा घरातल्या फक्त स्त्रियांसाठी एक आरोग्य शिबिर भरवायचं आणि सगळ्यांचा रेग्युलर चेकअप करून घ्यायचा. खरंच उत्तम निर्णय आहे तुमचा. म्हणजे बायकांना घरातच सगळं काम चालू असतं. भांडीकुंडी नीट हवी, स्वयंपाकाला चव हवी, या हो त्या हो, घर नीट हवं, स्वतःच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. नाही, खरंच चेकअप आवश्यक आहे. मला काय वाटतं, पण बायकांबरोबर घरातल्या पुरुषांचं पण एकदा चेकअप करून टाकूया ना परत. हा, बरोबर आहे. आम्ही तयार आहोत सगळे. भाऊ काका, तुमच्या या आम्ही मध्ये आम्ही पण आहोत. हा. चला, ठरलं तर मग या गोष्टीवरती शिक्कामोर्तब झाला. वर्षातून एकदा घरातल्या सगळ्यांचा मेडिकल चेकअप होईल. देशमुखांचा फोन. हा, बोला. रावसाहेब, वेद कडून मुक्ताच्या ऑपरेशन बद्दल कळलं, म्हणून आम्ही हॉस्पिटलला आलो होतो तिला बघायला. मालक, तुमच्या सगळ्यांचा मी एकदा स्वीकार केल्यानंतर असं बोलणं, असं वागणं हे चुकीचं आहे, मलाही कळतंय. पण प्लीज मला समजून घ्या. रेणुकाचं लग्न तोंडावर आलेलं आहे. लग्न नक्की झालेलं आहे. आणि ही देशमुख मंडळी आहेत ना, ही फार संकुचित विचारांची आहेत. म्हणजे माझे व्याही असे आहेत हे त्यांना कळलं तर लग्नामध्ये विघ्न येऊ शकतो. म्हणून मी केवळ गप्प बसलोय. आणि मी हे जे काही वागतोय हे मला स्वतःलाही अजिबात आवडलेलं नाहीये. उद्या तुम्हाला कोणीतरी काहीतरी बोललं तर ते मला सहन होणार नाही. म्हणून प्लीज मला समजून घ्या.
अहो नाही अहो मालक, आम्ही अजिबात तसा काही विचार करत नाहीये आणि आम्हाला समजून सांगायची पण तशी काही गरज नाही. थँक्यू. आणि हा मगाशी तुम्ही ऐकलत ना, संपूर्ण कुटुंबाचं मेडिकल चेकअप करणार आहे मी. हा तर त्या तुमच्याही चौघांचा मेडिकल चेकअप करून घ्यायचा आहे, कळलं ना? जी मालक, तुम्ही जसं म्हणाल तसं. तुला माहितीये का, मुक्ताला भेटायला इच्छा करते आले होते आणि तेव्हा मुक्ताचे आई वडील इथे घरातच होते. मग पाहिलं का त्यांनी? नाही ना, समोरासमोर आलेच नाहीत ना ते. अरे समोरासमोर आले पाहिजे होते ग, खरंच मजा आली असती. नगरकरांची ना नुसती तारांबळ उडाली असती. कोणती बेची आई हा तिने तर प्रश्न विचारून ना नुसतं भंडावून सोडलं असतं नगरकरांना. पण तसं काहीच झालं नाही. त्यांना कळलं पाहिजे होतं खरं. दादा त्यांच्याशी खोटं बोलले. हे मुक्ताचे आई वडील एक नंबरचे दरिद्री आहे, त्यांचा खानदानच दरिद्री आहे. तेव्हा घरात काय तमाशा झाला असता. शी, शी, शी. तमाशा मिस केला यार. आत्या, आज जरी तमाशा मिस झाला असला ना तरी तमाशा हा होणारच. फक्त त्यासाठी पार्टीची वाट पाहावी लागेल. ऑपरेशन करून आलेस ना तू काल? अगं ती सुई आता ते तिच्या तुला टोचली पण नाही अजून, काय ओरडती उगाच? अहो नाही हो, मी घाबरते हो. मला ना लहानपणापासून असं इंजेक्शनची आणि सुयांची भीती वाटते. नका काय घाबरतेस? अरे हातात तलवार घेऊन रणांगणावर जाणार आहे तारा राणी, झाशीची राणी, त्यांच्या वंशात येस तू, छोटेसे इंजेक्शनला घाबरते? अहो हवं तर हातामध्ये तलवार द्या लढायला, पण ही सुई इंजेक्शन नको नको नको. मग तुम्ही असं का नाही करत? तुम्ही माझ्या मुलाचं युवराजचं रक्त घ्या ना. अहो म्हणजे बरं होईल ना, माझंच रक्त आहे त्याच्यात. माधवी, थोडे मीठ अजून मुंगी चावल्यासारखं होतं बघ. अहो त्यापेक्षा दुसरा पर्याय बघा ना. हो दुसरा पर्याय कसा असू शकतो? काही नाही, कणभर सुई टोचतील, थोडस रक्त काढून घेतील, झालं. आधी तू एक काम कर, तू असे डोळे बंद कर आणि डोळ्यासमोर असे रसगुल्ले, साजूक तुपातली जिलेबी, रसमलाई, बटर पराठा वगैरे असे सगळे पदार्थ आलेत असं समज आणि त्याच्या त्या मस्तपैकी काय म्हणतात त्याला, सुगंधात रमून जा. उघड डोळे, उघड. झालं? हा झालं पण बाई बस झालं. अरे दामू, जरा आशाला सांग, हे सगळ्यांचं चेकअप झाला की सगळ्यांसाठी छानपैकी गवती चहा कर म्हणा. वय लगेच सांगतो. आणि तुम्ही पण द्या रक्त. वय साहेब. तुमच्या राहणीमानावरून लगेच कळतं ही लोक आमच्यातली नाहीये. त्यांचा पेहराव, झुकलेली मान, जोडलेले हात गरिबीची जाणीव करून देतात. हेच तर बदलायचंय, तर रक्तासारखं व्हायचंय. सगळ्यात ठणठणीत रिपोर्ट कोणाचा आहे सांगा, गेस कर ना, कोणाचा असेल? आजीचा. आणि शेवटचा आहे रेणुका. बेस्ट. दादा, खरंच बरं झालं तुम्ही सगळ्यांचं चेकअप केलं. लई गरजेचं होतं. हो मुक्ता, आपण ना स्वतःच्या तब्येतीकडे कधी लक्षच देत नाही आणि मोठं आजारपण आलं की मग हे सगळं टेस्ट वगैरे करायला सुरुवात करतो. नाही पण बरं झालं आपण सगळ्यांनी टेस्ट करून घेतली. आता प्रत्येक वर्षी सगळ्यांची टेस्ट करून घेतली पाहिजे. ठरलं, दरवर्षी मेडिकल चेकअप होणार. आता सगळ्यांचे रिपोर्ट्स आलेले आहेत, चांगले रिपोर्ट्स आलेले आहेत. आता फक्त मुक्ताचे ते बायोप्सीचे रिपोर्ट्स यायचे.
पण मला खात्री आहे, 100% खात्री आहे, ते उत्तमच येत. काका ते विश्वास नाही, तुमच्या सगळ्यांचं प्रेम सुद्धा. मायावर एवढं प्रेम करणारी, थोडं जीवापाड जपणारी माणसं असतील तर कुणाच्यात ताकद आहे त्या मुक्ताला कुठं घेऊन जायची. अरे कोण कुठं तुला घेऊन जाईल? अगं नशीब बी लढणाऱ्या माणसा संकटच असतया. काय बी असलं तरी तुझ्या हिमतीला मानाचा मुजरा. ओके ओके ओके, आता बास झालं. सगळ्यांनी रडून घेतलं, टेन्शन पण घेतलं. आता आपण सगळ्यांनी मस्त एन्जॉय करायचं. कारण तुमच्या लाडक्या रेणुकाचं लग्न आहे यार. यस, आपण ना धमाल करूया. धमाल सगळ्यांनी करायचीच आहे, पण त्या लग्नाची संपूर्ण तयारी बाकी आहे, ती करायला पाहिजे की नको? आता जरा सगळ्या कामांची तयारीची यादीच करू आता, काय काय राहिले ते. हा दादा, त्या काही मोजक्या पत्रिका छापायच्या राहिल्यात, तेवढं झालं की मग होईल. आपण शॉपिंग कधी करायची? करायचं, शॉपिंग वगैरे सगळं करायचं. हा जरा थांब, ते आजच छापायला दे आणि पत्रिकेमध्ये काय लिहायचंय ते सारंग आणि वैजयंतीला विचार. हो दादा, ते करतोच. आणि आजच मी डेकोरेशन वाल्याशी बोलतो आणि फायनल करून टाकतो. हो. अरे हो, त्या डेकोरेशन वाल्याला घरी बोलू, त्याला सगळं घर दाखवावं लागेल. आणि दादा, ही रेणुका अशी काय पाहते चिडलेल्या मांजरी सारखी? नाही, त्याचं काय झालंय की आपण सगळ्यांना कामं वाटून दिली ना, आणि रेणुकाला काहीच काम दिलं नाही म्हणून ती नाराज झाली. हो ना? तू गेला कांता शेठ, आज लय सिरियस पोस्ट घेतली, काय मिळे? विचार करतोय. तुम्ही नाही म्हणजे मला काय म्हणायचंय, तुम्ही असा काय विचार करताय बुवा? भक्तीच्या लग्नाचा. तिच्या लग्नाचं काय? अरे येड्या, आपण ठरवल्याप्रमाणे भक्ती आणि सोन्याचं लग्न होणार. लग्नाच्या पहिल्या रात्री भक्ती सोबत तुम्ही पुढे पुढे घबरातो का? आत्मारामला काय सांगितलंय आपण? अरे भक्तीला मोठ्या घरातून स्थळ आलंय, श्रीमंत घरातून स्थळ आलंय असं सांगितलं ना. बरोबर आहे. आणि आपला सुन्या सगळ्यात मोठा फाटका. मग त्यामुळे चांगल्या घरचं त्याला दाखवायला लागल. कांता शेठ बरोबर आहे, चांगल्या घरचं दाखवावं लागेल. त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यासाठी सुन्याला चांगले कपडे घ्यावं लागतील. एकदम मोठी कार घ्यावी लागेल आणि सांगावी लागेल ही कार त्याचीच आहे म्हणून. आणि सगळ्यात आधी त्याच्या आई बाप गाड्यानं आणावे लागतील, म्हणजे आत्मारामला आणि अख्ख्या गावाला पटन तिचं खरंच मोठ्या घरात लग्न होतंय म्हणून. खरे म्हणजे भक्ती खोट्या नवरदेवा संगट खोट्या गाडीत बसून जाईन. मन मोकळं करावं. मोकळं केलं मी मन, तर काय गुन्हा केला? नाही, आता तुझं मन मोकळं करून झालं असेल तर फोन ठेव. नाही, आता फोन केला ते तर मुक्ताशी 4 शब्द बोलून घेईल म्हणतो. कसं ती नाही येत. मला बोलू द्या. मुक्ता, कशाला याच्या नादी लागतेस? तुम्ही माझ्याकडे फोन द्या. बोल कांता, कशासाठी फोन केलाय? तुझ्या धाकट्या बहिणीचं लग्न होणार आहे. गेल्या वेळी आठवतं का, माझ्यासोबत तिचं लग्न ठरलं तर मांडवात येऊन तू लग्न मोडून पळाली. यावेळी काय करणार? यावेळी पण लग्न मोडणार का तू? शी, जेवढा मार खाऊन तुरुंगात जाऊन अजूनही मास्क काही गेलेला नाही. मुक्ता, का आताच तू दुखण्यातून उठलीयस, शांत राहा ना. नाही, एक वेळ कुत्र्याची शेपूट सरळ होईन पण तूही नाही. हे मात्र खरं आहे. हे मात्र खरं आहे. कुत्र्याचं शेपूट वाकडे ते वाकडच.
पण आता कुत्रा फक्त भोंकणारा कुत्रा नाही राहिला. आता तो चावणारा कुत्रा झालाय. आणि हा कुत्रा चावला ना तर इंजेक्शन घेऊन बरं नाही हो. माणूस अख्खा कामातून जातोय. झुला झाला तो कुत्रा चावून मिळाला. आणि आता या कुत्र्याच्या डोक्यात काहीतरी करायला शिवतायत. नक्की मनात विचार काय? विचार काय नाही, सध्या तरी तुला चिडवायचा विचार आहे. चिडली ना एकदम भारी दिसते तू. शेवटी तो दिवस आलाच, मुक्ताच्या आयुष्याचा शेवटचा दिवस. बेचारी पहिल्यांदा आयुष्यात कुठल्या तरी पार्टीला येणार आणि शेवटचा श्वास घेणार. हो ना. आणि तुला त्या पार्टीत बघून दोघांनाही प्रचंड मोठा धक्का बसणार आहे. म्हणजे पार्टीची सुरुवातच धक्क्यापासून होणार आणि शेवट तर प्रचंड मोठा धक्का. बरं माझा आधी ऐक. प्लॅन सक्सेसफुल झाल्या मला नक्की कळव. मला इथे पार्टी करायची आहे ना. हो नक्की कळवते. ए आत्या, पण तू ते युवराजला सगळं समजावून सांगितलंयस ना नीट? हो म्हणजे काय. ओके, पण तो वेळेवर पोहोचेल ना तिकडे? अगं वेळेवर पोचेल आणि कामही अगदी चोख पार पाडेल. तू काळजीच करू नको. काय मुक्तानी जी काय थोबाडीत त्याच्या वाजवली आहे ना त्याचा आवाज अजूनही त्याच्या कानात घुमतोय. त्यामुळे आपलं काम अगदी चोख होणार आहे. खरंय. बरं चल आत्या, मला ना अजून तयार व्हायचे, मी आवरायला घेते. हा बाय. ओके, ऑल द बेस्ट. रावसाहेब, देशमुख साहेबांबरोबर माझे अलीकडेच संबंध आले, पण आपल्यातलं नातं खूप जुनं आहे. आपल्यात जे काही घडलं ते चार चौघात बोलण्यासारखं नाहीच आहे. त्यामुळे मी काही बोलण्याचा संबंधच येत नाही. तुमच्याकडनं मला हीच अपेक्षा आहे. हा, पण तुमची मुलगी आर्या काय तिने आजपर्यंत ती थैथयाट केलाय तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे तिच्याबद्दल मला तेवढा विश्वास वाटत. ते तुम्ही माझ्यावर सोडा. आशा करतो ते काही चुकीचं घडणार. काय झालं? सगळं ठीक आहे ना? म्हणजे ते तिकडे काही प्रॉब्लेम नाही ना क्रिएट करणार? नाही, प्रतापराव काही नाही करणार, खात्री आहे मला. पण त्यांची मुलगी आर्या तिची मला खात्री नाही वाटत. त्या तिथे मुक्ता आणि सारंग गेले, त्यांना बघून परत त्यांनी काही गडबड सुरू केली तर